नमस्कार. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी का साजरी केली जाते आणि त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय फायदे आहेत त्यामागची कथा ऐकणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकात्सव. यालाच होळी असे म्हणतात. माघ महिना संपतात ऋतूंचा राजा असलेला वसंताचे आगमन होते. धरणी माता नवनवीन पानाफुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या यात्रा उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फड गरजत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशा वेळी हा आनंद वाढविण्यासाठी येतो तो होळीचा सण. उत्तर भारतात यालाच दोला यात्रा होळी म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा म्हणतात. याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे. खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे. संक्रमण म्हणजेच बदल. विविध झाडांची पाने गळतात. वनश्रीची शोभा नाहीशी झालेली असते. सारे थंडीने बेजार झालेले असतात. आता या स्थितीत बदल होणार असतात. प्राणी मात्रात जोम उत्साह येणार असतो ते सांगणारा हा सण. थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंदोत्सव असतो. पानझडीने सृष्टी मातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते. सगळीकडे पालापाचोळा पडलेला असतो. काड्या कुड्या साठलेल्या असतात. त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते. आता ऋतुराज वसंताची स्वारी आहे. याला ही घाण अस्वच्छता कशी आवडेल? म्हणून पौर्णिमेच्या शुभ दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला, तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितले आहे. या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनविले आहे. परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्ट्या त्याचे काय महत्व आहे? उन्हाळाही सुरू होत असतो. जमीन भाजून निघते. जमिनीतून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच राहिली तर आरोग्याला हानिकारक असते. म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते. त्याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजे स्वागत. होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या सुमारास साजरा करतात. या काळात शेतीचा हंगाम संपलेला असतो. जंगल फळाफुलांनी बहरलेले असते. उत्तरेत हा उत्सव भगवान श्रीकृष्णासाठी आहे असे मानतात. कृष्ण बालक असताना त्यांना मारण्यासाठी कंसाने पूतना नावाच्या राक्षसीला पाठविले होते. कृष्णाने तिचे कपट ओळखले आणि तिचे दूध पिता पिता तिचे प्राणही प्राशन केलेल्या पुतनेला होळीच्या दिवशी रात्री जाळण्यात आले आहे असे लोक मानतात. महाराष्ट्रात प्राचीन काळी ढुंठा नावाची राक्षसी लहान मुलांना त्रास देत असे. तिला हुसकावून लावण्यासाठी फाल्गुनी पौर्णिमेला मोठा जाळ केला होता. त्यामुळे ती पळून गेली. दक्षिण भारतात हा उत्सव कामदेवासाठी मानतात. भगवान शंकर आपल्याला तपश्चर्येत मग्न होते. देवांनी शंकराचे लक्ष माता पार्वतीकडे वेधण्याचे काम कामदेवाला सांगितले. ते शंकराला समजताच ते रागावले. त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला जाळून टाकले. त्याची आठवण म्हणून दक्षिणेत कामदेवाचा पुतळा तयार करून तो जाळण्याची प्रथा आहे. अनेक ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी आग वगैरे लागते
तेव्हा अग्नीला शांत करण्याकरिता ही पौर्णिमा साजरी केली जाते. हा सण कसा साजरा करतात? या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गौऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्याभोवती लाकडे गौऱ्या रचतात. त्याची पूजा करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. सगळे गाव मिळून गौऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात. तिची पूजा करतात. नंतर त्यात नारळ अर्पण करून खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात. आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी. नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो असा संकल्प करावा. त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी. त्याची पंचोपचार पूजा करून नैवेद्य द्यावा. तसेच घरात उपद्रव्य देणाऱ्या कीटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात, म्हणजे जीवाणू नष्ट होतात. होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य दोष प्रवृत्ती यांची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी सर्व गोष्टी सोडून द्याव्यात. हाच या सणाचा संदेश. वटसावित्री, नागपंचमी, हरतालिका हे जसे स्त्रियांचे सण आहेत, त्याचप्रमाणे होळी हा पुरुषांचा सण आहे. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळून किंवा पुसून टाकू असे केशवसुतांनी म्हटले आहे. 5 दिवस हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरा करतात. तर 5व्या दिवशी रंगपंचमीला सर्वांची वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेने रंग उधळायचे असतात. अशा सणाची माहिती सांगणारी आपण कथा जाणून घेऊ. हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकावेळी तो अयशस्वी ठरला. सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावातून काट्यांची मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जळून खाक झाली. प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला खूप महत्त्व आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.